समोरच्या कक्षामध्ये पाठवायचं. थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेचा आजच्या खऱ्या अर्थाने विचार करायला गेला तर चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसातील पहिली मॅच 5 षटकांची मॅच पाहायला मिळणार आहे. निर्वी दिविशा चॅलेंजर्स तमनाथ आणि त्यांच्या विरोधामध्ये वेनगाव असा हा सामना पाहायला मिळणार आहे. 5 षटकांची मॅच आहे. दोनही ऑफिशियल सज्ज झालेत. आमचे साथी स्कोरर सज्ज आहेत. KTC लाईव्ह इव्हेंट्स देखील सज्ज आहेत. इथून सामन्याला होतीये सुरुवात. पहिला बॉल पंचांच्या डाव्या बाजूने. खोला टाकण्याचा मान, चेंडू बॅटला ब्रश झालाय का आणि झेल देखील कॅरी झालाय. मोठं प्रश्न होतं. पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलंय. पहिल्याच बॉल वरती अक्षयने मिळवली आहे महत्वाची विकेट. एक मिनिट फक्त आपण थोडंसं मनोगत या ठिकाणी घेतोय. आज सोमजाई 11 गुंडगे आयोजित सोमजाई चषक 2026 मध्ये आयोजकांनी कर्जत शहर पोलीस ठाणे व कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांचा एक मैत्रीपूर्ण सामना खेळवला. याबद्दल कर्जत शहर पोलीस ठाणे, कर्जत रेल्वे पोलीस ठाणे आणि महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीनं मी आयोजकांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद कॉप्स. आपण जे वेळात वेळ काढून इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद संदीप सर. तत्पूर्वी आपण पाहताय तमनाथ संघाचे खऱ्या अर्थाने महत्त्वाचे पाठीराखे रायगड जिल्ह्याचे गुरव समाजाचे अध्यक्ष सन्माननीय समीरजी गुरव साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती असेल की त्यांनी देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. पहिल्याच बॉलवरती पहिला महत्त्वाचा आदरा वेनगाव टीमसाठी, जिथे सूरज बाद होताना पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवरती अक्षयने कमालीची डिलिव्हरी हाताळली आणि तिथे फलंदाजाला पहिल्याच बॉलवरती बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. अगदी कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट मिळाली जाते. 5 षटकांची मॅच आहे आणि P1च्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती अगदी इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेत. विकासजी गवले साहेबांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज, 100 रुपयांचं कॅश प्राईज आलंय. विनंती करतोय सन्माननीय अनिकेत दादा भोईर आणि सागरजी भोईर यांना देखील विनंती असेल की त्यांनी देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. लेफ्ट हँडेड बॅटर आले, संदेश पाहायला मिळतात. त्यांच्या विरोधामध्ये आणखी एक वेगवान बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने आता गोलंदाजी चालू आहे. अगदी याच बॉलवरती वेग दाखवत असताना अगदी गुंडगेगाव एंड कडून आता गोलंदाजी अक्षय हाताळताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉल्सवरती एकही धाव नाहीये. खोलात टाकले. खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग पहिल्याच P1च्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने इथे दडपणामध्ये टाकण्याचं काम अगदी इथे तमनाथ संघ करताना पाहायला मिळते. निर्वी दिविशा चॅलेंजर्स तमनाथ या नावाने आज हा संघ या स्पर्धेमध्ये खेळ करताना पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधामध्ये वेनगाव असा हा सामना. प्रथमतः खऱ्या अर्थाने बॅटिंग त्यांच्या वाटेला आली आहे. पहिल्या 3 बॉल्समध्ये खऱ्या अर्थाने अक्षय हवी ठरलेत आणि एकही धाव करून दिली नाहीये. पुनश्च एकदा सज्ज झालेत राईट आर्म राऊंड द विकेटने. आडव्या बॅटने खेचण्याचा मानस. पंच निश्चितच इथे लाईन लेंथ पाहतील आणि अगदी तिसऱ्या पंचांची मांग देखील करण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने क्रुशियल डिसिजन. या मॅच मधली पहिली धाव इथे मिळणार का, ते देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात. अगदी KTC लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून क्लिअरिटी क्वालिटी त्यांचं ब्रीद वाक्य बरेच वर्ष राहिलंय आणि त्याच माध्यमातून अगदी इथून बॉल दाखवत असताना आणि पंचांचा इशारा आलाय, इट्स वाईड बॉल. इथून ही अवांतर पहिली धाव इथे जोडली जाईल. अगदी लास्ट मोमेंटला लेग स्टंप सोडून जात असतानाचा हा बॉल. डिलिव्हरी अगदी चांगली होती. लास्ट मोमेंट मध्ये अगदी चेंडूने काटा बदलला. अवांतर स्वरूपात धाव आली आहे. आडव्या बॅटने खेचण्याचा मानस. थोडंसं फुटवर्क कमी पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप चांगले वेगवान डिलिव्हरीज हाताळले जात आहेत. अगदी संदीप सर आम्हाला सांगत असताना पंचांसाठी खऱ्या अर्थाने ही महत्वाची बाब असते प्रत्येक वेळेस. फुलटॉस बॉल. इथे हा बॉल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेचला जातोय. तालमेल कमी होता खऱ्या अर्थाने आणि इथे आणखी एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. आयोजकांकडून महत्वाची सूचना आली आहे की तुम्हाला 5 षटके
25 मिनिटांमध्ये संपवायचे, ज्यामध्ये पहिली 4 षटके किमान तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवणं अनिवार्य आहे. अन्यथा तुमच्यावरती लगेचच दंडात्मक कारवाई, जिथे शेवटच्या षटकामध्ये 5 क्षेत्ररक्षक असतात त्यांच्याऐवजी तुम्हाला 4 क्षेत्ररक्षक अगदी 30 यार्ड सर्कल बाहेर पाहायला मिळतील. अगदी संदीप सरांनी आम्हाला सांगितलं, जेव्हा गोलंदाज रिलीज करतो आणि त्यानंतर अगदी त्याचा रनअप कंप्लीट करत असतो, तेव्हा जर अगदी तो पंचांच्या समोर आला तर बऱ्याच वेळेला कठीणाई येतात की अशा प्रकारचे डिसिजन देताना तिथे तेच घडलं असावं. राजेश सरांच्या माध्यमातून त्यांनी लगेचच खऱ्या अर्थाने ऑफिशियल अगदी डायरेक्ट DRSची मांग देखील करण्यात आली. 5 चेंडू समाप्त झालेत आणि 1 धाव आता धाव फलकावरती पाहायला मिळते. 2 गडी देखील बाद झालेत. महत्वाचे 2 फलंदाज अगदी तंबूच्या आसऱ्याला आहेत. स्लोवर बॉल बरीचशी उचली घेतली, लाईन लेंथ इथे देखील पाहिली जाईल. आउटसाइड दी ऑफ स्टंप बराच बाहेर जाणारा हा बॉल देखील पाहायला मिळाला आणि 1 फॉर दी ओव्हर देखील इथून आता पंच अक्षय यांना सांगत असताना अशा प्रकारच्या डिलिव्हरीज आता फेकू शकत नाहीयेत. खऱ्या अर्थाने इथे आणखी एक एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव मिळाली जाते. अक्षयने आतापर्यंत कमालीचं षटक हाताळलं होतं, ज्यामध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती. त्यानंतर आलेला हा आणखी एक आव्हानथर बॉल आणि आता एकूण तब्बल धावा जाऊन पोहोचल्यात त्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 बाद 2 धावा. फटका पुनश्च एकदा वेगवान चेंडू होता, त्याच्या विरोधामध्ये वेगवान बॅट देखील आली होती, परंतु आला इथे आणखी एक डॉट बॉल आणि षटक क्रमांक आता इथून 1 समाप्त झाला आणि देऊयात संधी आता इथे डीजेला. खेळाडूने बरीचशी मैदान गाजवून सोडलेत आणि तोच सूरज अगदी पहिल्याच बॉलवरती बाद देखील होताना पाहायला मिळाला. आता नवीन गोलंदाज अगदी दूरवरच्या एंड कडून उद्देश पाहायला मिळतात. आता इथून महत्वाचं षटक राहणार आहे P2चं, जिथे खऱ्या अर्थाने 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर तैनात असणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता कशा प्रकारे उद्देश इथे गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळणार. 5 षटकांची मॅच आहे, दुसरं षटक झालंय मार्गस्थ. हाफ ट्रॅकर बॉल पुनश्च एकदा चेंडू बॅटला ब्रस्ट, आणखी एक मोठा फलंदाज सलाम आडव्या बॅटने. आता खऱ्या अर्थाने बॅटच्या माध्यमातून पहिली लीगल धाव इथे मिळाली जाते खऱ्या अर्थाने वेनगाव टीमला. अगदी बऱ्याचशा चेंडूंनंतर खऱ्या अर्थाने 8व्या बॉलवरती ही सिंगल जोडली जाते आणि या सिंगलच्या साह्याने आता तब्बल 3 धावा झाल्यात. प्रथम फलंदाजी वाटेला आली होती रात्रीच्या सत्रामध्ये. गुलाबी थंडी अंगावर येत असताना अशा परिस्थितीमध्ये मोठ्या फटक्यांपासून खऱ्या अर्थाने तमनाथ संघाने इथे वंचित ठेवलंय. 1 धाव जोडली जाते म्हणजे आता तब्बल धावा आहेत त्यात 3 आणि फलंदाज देखील 3 इथे बाद झालेत. इथे फटका कव्हर्स मध्ये, क्षेत्ररक्षक अगदी तिथे डीप मध्ये तैनात आहेत प्रोटेक्शन साठी. 1 कंप्लीट झाली आहे, दुसरीचा कॉल आहे. डेंजर एंड वरती थ्रो देखील होता, परंतु अगदी कमालीची तिथे खऱ्या अर्थाने धाव गती पाहायला मिळाली दोनही फलंदाजा दरम्यान आणि ते तब्बल धावा मिळाल्या जात आहेत 2 आणि या 2च्या साह्याने 3 बाद. आता 5 धावा धाव फलकावरती आहेत आणि ते आता तमनाथ संघासाठी खऱ्या अर्थाने कॅश प्राइज देखील आलंय. प्रत्येक विकेटसाठी अनिकेतजी भोईर यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. इथे 2 धावा जोडल्या जात आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धाव फलकावरती आल्यात. हार मानून चालणार नाहीये खऱ्या अर्थाने वेनगाव संघाला. धावा येऊ शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला इथे संघर्ष देखील करावा लागणार आहे. 5 झाल्यात. समोर लॉफ्ट केलाय, बरीचशी मोठी गॅप आहे, तिला भेदत सीमारेषा पार धाडलाय. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्हचा फटका वेनगाव टीम साठी पहिला चौकार.
विनायक कोटेकर आणि रुपेश कुडेकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक असेल. निश्चितच म्हणजे संदीप 200 रुपये प्रत्येकी 100 200 रुपये असतील. रुपेश कुडेकर आणि विनायक कोतेकर यांच्याकडून पारितोषिक असेल वेनगाव टीमसाठी. बऱ्याचशा मान्यवरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कॅश प्राइज लगावले जातात, ते देखील उपस्थित असतील तर विनंती असेल आपण देखील मंचकावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. या चौकाराच्या साह्याने आता 9 झाल्यात. बराच आकुल टप्प्याचा बॉल त्याच्यावरती मागच्या क्षेत्रामध्ये फटका खेचला होता, फटका येणं अपेक्षित होतं. शॉट अगदी फाईन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होत होता, तत्पूर्वी मिळाली जातीय 1 धाव आणि या एकेरीच्या साह्याने आता तब्बल धावा जोडल्या गेल्या, त्या 3 बाद 10 या धावा. या दरम्यान प्रभाकरजी देशमुख दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं. दादांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सोमधाई 11 चषक सोमधाई 11 क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा गुणगे गावाची आणबान शान क्रिकेटची ओळख देणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान पाहतोय फलंदाज त्रिफला चीज झाला. रिषभ ज्याच्यावरती खरातरी भरोसा होता आणि या मैदानावरती आत्ता जे बुद्धिश चॅम्पियन ट्रॉफी झाली त्या ट्रॉफीमध्ये अर्धशतक झलकवलं होतं आदित्य या खेळाडूने. मालिकेवीरच्या रेसमध्ये होता. उत्कृष्ट गोलंदाज हा किताब त्याने पटकावला होता. तो या ठिकाणी पाहतो आपण त्रिफला चीज झालाय. चांगली खऱ्या अर्थाने संदीप सर चांगली गोलंदाजी हाताळली आहे, ते मात्र तमनात संघात आहे. अगदी फलंदाजांना कसं थांबवून ठेवायचं त्यांना देखील माहिती आहे. बऱ्याच वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळ केला आणि त्याचाच खऱ्या अर्थाने एक्सपिरियन्स अगदी या मैदानावरती झोकून देत असताना तिथे विकी सारखा आणखी एक महत्त्वाचा फलंदाज अगदी या खऱ्या अर्थाने दुसऱ्या षटकामध्ये बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि तब्बल धावा फलकावरती पाहायला मिळतात त्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10. आता तिसरं षटक आहे. आता इथून खऱ्या अर्थाने कोणतंच रेस्ट्रिक्शन नसणार आहेत, ते मात्र तमनात संघावरती फील्ड सेट करत असताना जिथे 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर पाहायला मिळणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता धावा इथून जमवायच्यात, ते मात्र वेनगाव संघाला 10 तर झाल्यात. आता येणाऱ्या 18 बॉल्समध्ये किमान 30 तरी धावा इथून बनवाव्या लागणार आहेत. अक्षय पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात गुंडगेगाव एंड कडून. खऱ्या अर्थाने आता इथून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतील. 30 यार्ड सर्कलमध्ये खऱ्या अर्थाने कव्हर ठेवण्यात आलाय, पॉईंट ठेवण्यात आलाय. त्याचबरोबर शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईन असे 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. शॉर्ट पिच बॉल उचली घेतली बॉलने आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगला डिलिव्हरी देखील हाताळली गेली आहे अक्षयच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने ज्या प्रकारची शरीर यष्टी आहे ना अक्षयची, तिचा ॲडव्हान्टेज उचलत असताना अगदी हाय रिलीज पॉईंट आणि तिथून अगदी चेंडू शूट करत असताना चांगली डिलिव्हरी हाताळतोय. पहिलाच बॉल आता इथून डॉट पाहायला मिळालाय. खोलात टाकलाय पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगत असताना मिसिंग ऑफ. इथे लेग बाईस स्वरूपामध्ये खऱ्या अर्थाने ही एक सिंगल जोडली जाते आणि या सिंगलच्या साह्याने आता 11 झाल्यात. थेंबे थेंबे तले साचे. आता अशाच धावा इथून मिळवाव्या लागणार आहेत. मोठे फटके येत नाही आहेत, परंतु किमान तुम्हाला इथून सिंगल डबलला देखील आता इथून प्राधान्य द्यावं लागणार आहे. आडव्या बॅटने खेचण्याचा माणस अगदी स्टंपच्या बाजूच्या चॅनलमध्ये अगदी चांगली गोलंदाजी हाताळली जाते अक्षय भोईरच्या माध्यमातून. आणखी एक वेगवान बॉल आणि त्यावरती आलेला हा निर्धाव बॉल. संपूर्णपणे या मॅचमध्ये अगदी फ्रंटफूटवरती तमनाथ संघ या संपूर्ण शृंखलेमध्ये आज पहिल्याच मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आता फटका बराच काल हवेमध्ये कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये येत आहेत. गुड्डू तिथे येत होते. एक कंप्लीट झाले. चेंडू उचलेपर्यंत 2 देखील इथे सहज कंप्लीट केल्या जात आहेत. फेके अगदी वाईड होते आणि ते मिळाले जात आहेत 2 आणि या 2च्या साह्याने 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आता तब्बल 13 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. आज खऱ्या अर्थाने या शृंखलेचा 4था दिवस आहे आणि पहिलीच मॅच खऱ्या अर्थाने लो स्कोरिंग पाहायला मिळते. आदित्य या ठिकाणी वेनगाव आणि तमनातून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. तर बघा सर्वांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून अधिक. तुषार सर आपणही या व्यासपीठावरती. दादा प्रमोद दादा आपणही सर्वांनी व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून अधिक स्वागत. आणखी एक विकेट आता इथून तंबूच्या आसऱ्याला परतली आहे. खऱ्या अर्थाने प्रभाकरजी देशमुख यांचा विचार करायला गेला. बऱ्याच वेळा व्यावसायिक दर्जाच्या खेळाडूंना प्राधान्य देण्याचं 5 गडी बाद झालेत.
बऱ्याच वेळेला खऱ्या अर्थाने संदीप सर जर विचार करायला गेलं, प्रभाकर देशमुख हे नाव टेनिस क्रिकेटमध्ये बराचसं मोठं आहे. बऱ्याचशा व्यावसायिक संघांना बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पुरस्कृत करण्याचं काम ते देखील करत असतात. योगेश दादा या, आपण व्यासपीठावरती या. या इथे बसून आनंद घ्या, आमच्या सोबत आनंद घ्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 13 धावा धाव फलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तमनाथ संघ अगदी शिरकाव करत असताना या संपूर्ण शृंखलेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये इथे सन्मान देण्याचा मानस. इथून आणखी एक डॉट बॉल आलाय. खऱ्या अर्थाने आता इथून षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालाय आणि आता इथून 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा झाल्यात 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. देऊया डीजेला संधी. यांच्याकडून आता प्रति षटकाराला आपण पाहतो, आता पारितोषिक वाढलंय. प्रति आपण पाहिलं 100 म्हणजे 200 रुपये होते, आता 300 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि पारितोषिक पाहूया कशा प्रकारे पटकावलं जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 13 आकड्यावरती. इथे धावसंख्या बनवावी लागेल. या असं हे मैदानावरती असं नाही, जेवढ्या धावा बनवतात डिफेंडही करता येतात त्या मैदानावरती. आणि आत्तापर्यंत इतिहास आहे, जो पहिला सामना जेवढ्या धावा बनवलात तो बॅटिंग करणारा संघ आत्तापर्यंत जिंकलाय. पण इथे आपण पाहतोय धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तर त्यावेळेस आम्ही पाहिलं गेलं तर एकच संघ होता ज्यांनी तो धावसंख्येचा पाठलाग केला होता. आत्तापर्यंत आपण प्रति दिवस जर पाहिलं गेलं ना, तर प्रत्येक संघ योगेश दादा आहे ना 60+. 2 संघ असे होते, एकाने 81 बनवलं, एकाने 80 बनवलेत प्रति दिवस. आणि 2 दिवस जर पाहिले गेले तर दोन्ही संघ 61 धावा बनवल्यात. 3 षटके समाप्त झालेत आणि 13 धावा धाव फलकावरती आहेत. ऑफिशियल ड्रिंक ब्रेकचा कॉल देखील होता. या ठिकाणी बंधन बँकचे मॅनेजर व्यवस्थापक माननीय अमितजी पांडे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही या व्यासपीठावरती मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. एन्जॉय करतात, कारण प्रेक्षक म्हटलं गेलं आणि क्रिकेट म्हटलं गेलं ना, सर्वाधिक पसंतीला उतरणारं क्रिकेट आपण पाहतो. आणि रात्रीची स्पर्धा म्हणजे क्रिकेटची एन्जॉयमेंट असते. दिवसा आता बरेच जण शर्तीला जातात, पण रात्री आपण पाहतो क्रिकेटची जत्रा ही सर्वीकडे भरली जाते. आदित्य इथून सुरुवात करावी लागेल, इथून गेअर टाकावे लागेल, का आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तमनाथ संघाचा एक चांगला गोलंदाज, बाहुबली नाही म्हटलं झालं, एक चांगला खेळाडू आहे गुड्डू. नेहमीच संघासाठी अष्टविधी खेळ करत असतो. तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. स्ट्राईकला आहे तो फलंदाज रुपेश. पाहूया रुपेश संघासाठी कशा प्रकारे काम केलं. आदित्य जॉईंट होतात आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. आदित्य आपण त्या ठिकाणी पाहतोय. गुड्डूचा पहिलाच बॉल वेगवान होता. अगदी स्टंप लाईन वरती अटॅक केलं जातं. एक सिंगल तिथे जोडली जाते आणि या सिंगलच्या साह्याने आता धाव फलक पुढे जाऊन पोहोचले. 14 धावा धाव फलकावरती आहेत. चौदा झाल्यात. आता इथून गेअर बदलावं लागणार आहे, ज्या प्रकारे संदीप सरांनी सांगितलं. अगदी या बॉलवरती आता पंचांकडे आशाभूत नजरेने खऱ्या अर्थाने वेदगाव संघाचे फलंदाज पाहत राहिलेत. आला इथे डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर फेकलेला हा निर्धाव चेंडू. 14 धाव संख्येवरती आता धाव फलक स्थिरावले. अजूनही शेवटचे 10 बॉल्स बाकी आहेत. खोलात टाकलंय. अगदी कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये हा चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना आणखी एक फलंदाज आता धावबाद स्वरूपामध्ये 6व्या क्रमांकावरती होत आहेत बाद. एकूणच धावा झाल्यात त्या आता 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 16. देऊयात संधी.
आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने दुसरा सामना पाहायला मिळेल. मुक्पे आणि त्यांच्या विरोधामध्ये कोंदिवडे. दोनही संघ जर आपण इथे उपस्थित झाला असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचे आणि जसं पहिलं सत्र समाप्त होईल तसं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी देखील उपस्थित राहायचे. अन्यथा जो संघाचा कर्णधार इथे उपस्थित असेल त्याला खऱ्या अर्थाने तिथे टॉस विन दिलं जाईल आणि तिथून प्रत्येक एका षटका समाप्तीनंतर खऱ्या अर्थाने पॅनल्टी देखील असणार आहे त्या संघाविरोधामध्ये जो अनुपस्थित राहील. मुक्पे आणि त्यांच्या विरोधात कोंदिवडे. फटका अगदी लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका होता. एक सिंगल तिथे जोडली जातीय. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा आता तब्बल 10 फलकावरती पाहायला मिळतात. 5वं षटक मार्गस्थ आहे. आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने दुसरा सामना मुक्पे आणि कोंदिवडे दोनही संघांसाठी ऑफिशियल पहिला कॉल असेल. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित राहायचं. चेंडू बॅटला ब्रस्ट मागच्या क्षेत्रामध्ये नॉनस्टॉप रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय. वेगवान डिलिव्हरी होती. चेंडू बॅटला ब्रश झाला आणि तसा मागच्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने 4 धावसंख्येसाठी गेलाय. जरूर आपण आदित्य पाहतो या ठिकाणी अमितजी पांडे सर जे बंधन बँकचे व्यवस्थापक आहेत, मॅनेजर आहेत आणि खऱ्या अर्थाने बंधन बँक म्हटलं गेले तर गोरगरीब जनतेसाठी युवा उद्योजकांसाठी त्यांनी आणि महिलांसाठी प्रेरणास्थान बनलेली बँक म्हणून त्यांच्याकडे पाहतो. त्यांचे व्यवस्थापक अमितजी पांडे सर सर्व नागरिकांना सहकार्य करणारे, सर्व महिला वर्गांना खऱ्या अर्थाने उद्योजकासाठी सहकार्य करणारे अमितजी पांडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. आणि स्वागत या फलंदाजांनी पण केलंय. त्याच्या बॅटमधून चेंडू निघाला सीमारेषे पलीकडे 6 धावेसाठी बेहतरीन षटकार. लेट आलाय पण थेट आलाय वेनगाव संघासाठी. मागील 2 बॉल्सवरती खऱ्या अर्थाने 10 धावा मिळाल्यात. या षटकाराच्या साह्याने खऱ्या अर्थाने आता 26 झाल्यात. आणि कोटेकर सर आणि कुडेकर सर यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक. ऑन साइड मध्ये खेचण्याचा मानस. आउट साइड दी ऑफ स्टंप. पुनश्च एकदा चांगली डिलिव्हरी गोलंदाजाच्या माध्यमातून आलाय हा डॉट बॉल. 26 वरती स्थिरावलंय. अजूनही इथून जरी संदीप सर एखादा फटका आला ना तरी देखील एक सन्मानजनक टोटल आणि त्यासाठी फाईट करताना वेनगाव संघ पाहायला मिळू शकतोय. परंतु या बॉलवरती इथून आक्रमण येणं आता अपेक्षित राहणार आहे. इथे लाईन लेंथ पाहिली जाईल. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जाणारा बॉल. अगदी वाईड गाईडलाईनच्या बराच बाहेर होता. अवांतर स्वरूपात इथे एक धाव जोडली जाते. 27 झाल्यात. शेवटच्या 2 बॉल्स मध्ये किमान 10 धावांचं टार्गेट इथून ठेवलं गेलंय का आता वेनगाव टीमच्या माध्यमातून. 27 तर झाल्यात. ऑन साइड मध्ये मारण्याचा मानस. डॉट बॉल आलाय. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. संदीप सर इथून जर षटकार आला तर 33 बनू शकतात. एक फायटिंग स्कोर बनू शकतोय. परंतु इथे षटकार येणार का? चौकार आला तर 31. परंतु त्यासाठी आता इथून फटका खेचावा लागणार आहे. याच फलंदाजाने मागील 3 बॉल्स मध्ये तब्बल 10 धावा बनवल्यात. शेवटचा इनिंग मधला शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. ऑन साइड मध्ये मारण्याचा पुनश्च एकदा मानस होता. षटक क्रमांक खऱ्या अर्थाने आता इथून 5 देखील समाप्त झालाय. एका सत्राचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल 27 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात आणि येणाऱ्या 30 बॉल्स मध्ये आता 28 धाव संख्येची गरज असणार आहे. आणि आता इथून कॉल असेल दोनही टीमसाठी जिथे सामना पाहायला मिळणार आहे मुक्पे आणि त्यांच्या विरोधामध्ये वासरेखोंडा विभागातील आणखी एक ताकदवर संघ कोंदिवडे संघ. दोनही टीमसाठी विनंती असेल की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आणि आयोजकांशी देखील संपर्क साधायचे. जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे आवाज ऐकायला मिळेल संदीपजी गायकवाड सरांचा. जरूर या ठिकाणी सागरजी मोरे सर आणि संजित पाल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना विनंती करतो या व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं मनापासून हार्दिक स्वागत.
या मी बंधन बँकचे व्यवस्थापक माननीय अमितजी पांडे सरांना विनंती करतो, या आपल्या शुभास्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया. टॉस किया जाएगा सर, आइए. पांडे सर आइए. अब के शुभ हाथों से टॉस किया जाएगा. श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कोंडिवडे विपक्ष मुगाई माता मुक्पे. कॉल कोंडिवडे टीमने या ठिकाणी केलाय आणि हेड मुगाई माता मुक्पे संघ आपण पाहतोय. मी आम्ही सरांना विनंती करेल आपण बसून घ्या. आपल्या मनापासून धन्यवाद. टॉस जिंकलाय मुक्पे संघ. काय म्हणाला आपण स्पर्धा पाहतोय सध्या कर्जत टेनिस क्रिकेटची रजनी स्पर्धा प्रत्येक ठिकाणी चालू आहे. स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? गेले 3 रात्र तुम्ही स्पर्धा पाहिले गेले, काय मनामध्ये विचार करून आज या स्पर्धेमध्ये उतरलात? गुंडगेकरांचं खरंच खूप अभिनंदन. एक चांगली रजनी या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेली आहे. खूप छान आयोजन केलं आहे. टॉस जिंकलाय, काय स्वीकारणार आहात प्रथमतः? क्षेत्ररक्षण फिल्डिंग. कसं केलं तर, कारण पाहतो या मैदानावरती आत्तापर्यंत पाहिलं गेलं धावांचा पाठलाग सहजरित्या करता येत नाहीये. गेल्या 4 रात्र आपण पाहतो, तिसरी चौथी रात्र आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, काय विचार असेल कोंडिवडे संघाला किती धावेपर्यंत रोखणार? 5 ओव्हरमध्ये 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की कोंदिवडे संघ आमच्यासाठी जवळचाच संघ आहे. दोन्ही संघांना आमचा एकमेकांचा खेळ माहिती आहे, त्यानुसार आम्ही हा डिसिजन घेतलेला आहे. कोणता असा फलंदाज आहे का त्याच्या विरोधात तुम्हाला जोखीम भरी गोलंदाजी करावी लागेल? सौरभ जाधव. ओके, तुम्हाला शुभेच्छा असतील. भैरवनाथ क्रिकेट संघ कोंडिवडे संघाचा कॅप्टन या ठिकाणी आहे. टॉस तुम्ही पराभूत झाला, तर टॉस जिंकला असतं तुम्ही काय स्वीकारलं असतं? आम्ही फील्डच स्वीकारली असती, कारण की फर्स्ट आमची नाईट आहे, त्यामुळे आम्ही बॅटिंग स्वीकारली, त्यामुळे फिल्डिंगच स्वीकारली असते. पहिली रजनी स्पर्धा तुम्ही खेळता आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं या मैदानाचा आपण पाहतोय परिचषकामध्येही रजनी स्पर्धा तुम्ही खेळलात. या मैदानामध्ये अनेक स्पर्धा तुम्ही डेला पण आलात, पण या स्पर्धेचा अनुभव आहे. काय विचार असेल आता समोर आपण मुक्पे संघ तुमच्या जवळचा संघ, असा कोणता गोलंदाज आहे त्याच्या विरोधात तुम्हाला धावा करणं सोपं जाईल किंवा अवघड जाईल? नाही, सगळं हे दोन्ही संघ आम्ही एकाच ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो, त्यामुळे आम्हाला सगळा खेळ माहिती, यांचा गेम माहीत, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. जरूर दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक असेल आणि दोन्ही संघ आपण पाहतोय. तर जाऊया कॉम्बॉक्समध्ये, आपण त्या ठिकाणी या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल ते पाहूया. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय साईडला आहे, आपण पाहतो स्ट्राईकला असला फलंदाज तेज असणं, स्ट्राईकला येतो सचिन. पहिल्या षटक पहिला गोलंदाज ऋषभ जाधव गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं गेलं 27 धावा झाल्यात, 30 चेंडू आणि 28 धावांची गरज. माफक आव्हान म्हटलं जाईल, पण क्रिकेट म्हटलं गेलं तर कोणतंही आव्हान सोपं नसतं आणि कोणतंही अवघड मानलं जात नाही. काही होऊ शकतं. पहिला चेंडू पॉवर प्लेचा राऊंड द विकेट. शपलून खेळण्याचा प्रयत्न, पॅडवरती चेंडू बदललाय. डॉट चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहिली गेली आज. बॉलिंग मार्क जर पाहिला गेला तर या ठिकाणी आपण जर विचार केला, आज तमना संघाचा गोलंदाज जर पाहिली गेली, त्यांची गोलंदाजी जर पाहिली गेली, इथे पाहतोय समोर जेल घेण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता ओमनी केला. ओम भट स्वाहा. झेल ड्रॉप. पहिला झेल या ठिकाणी ड्रॉप झाला, सुटला गेला, जीवदान लाभलं गेलं. इथं जीवदान लाभल्यानंतर कशा प्रकारे धावा केल्या जातात हे तेजस गायकवाड आणि अमोल मोडकने या मैदानावरती दाखवलंय. दोघांनाही जीवदान भेटलं. एक टॉप 3 मध्ये पोहोचला, एक टॉप 6 मध्ये पोहोचला. या ठिकाणी काका अर्थात समीर सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत.
काकांचं मनापासून हार्दिक स्वागत. टॅप केल्या चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी आहे, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू सजवतोय. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडूने जी धावसंख्या आपण पाहतो एकने पुढे सरकले 3 चेंडू आणि एका धावेवरती संघ जाऊन विसावला आहे. 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचे. इनसाइड एज आपण पाहतो, एक धाव या ठिकाणी घेतली जाते. आणि ही 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 बघा काल्या दगडावरची ही सफेद रेग आहे. सागर तानाजी भोईर जिथे असतील तिथे समीर सोमणे आणि ही दोस्ती असणारच, कारण पाहिलं गेलं तर दोस्ती ग्रुप खूप मोठा आहे. आणि काका या ठिकाणी उपस्थित झालेत, मनापासून हार्दिक स्वागत. आताच माझगावच्या मैदानावरती आमच्या सोबत काका त्या ठिकाणी होते. दुसरी धावा आपण या ठिकाणी पाहतो. 2 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. ऋषभ चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतो या ठिकाणी. मी सांगितलं कोणतीही धाव सोपी नसते, कोणती धाव अवघड नसते. खेळ चांगला ठेवा, ज्याचं नशीब चांगलं, ज्याचा खेळ चांगला त्याचा विजयी त्या ठिकाणी संपादन करता येतो. आपण पाहिलं गेलं समीर शिंदे सर काल जरा बाहेर होते, पण आज पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झालेत. थोडेसे आजारी आहेत, तब्येत खराब आहे त्यांची, पण घरची स्पर्धा आणि स्पर्धेचे आयोजक म्हणून त्यांना उपस्थित राहणे गरजेचं. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकात फक्त 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू आता विजयासाठी 26 धावांची गरज. आत्तापर्यंत पाहिलं गेलं तर 3 धावा 2 धावा कमी होत्या, म्हणजे 2 चेंडू जास्त होत्या, अधिक होता. आता 2 धावा अधिक झाल्यात. पहिलं षटक ऋषभचा अफलातून गोलंदाजी या ठिकाणी पाहिली गेली. एक फलंदाज बाद झाल्यानंतर पाहतो आपण वैभव अर्थात बंटी फलंदाजीला आहे. बराच अनुभव आहे आणि बंटीचा खेळ आपण सर्वत्र पाहिलं गेलं. आत्ताच मी मागच्या 2 महिन्यापूर्वी नेवलीच्या मैदानावरती होतो, तिथेही बंटीची बॅटिंग पाहिली आहे. जसं त्याला सूर सापडला तर त्या ठिकाणी तो अवकाश षटकार ठोकतोय तो. आणि आधी आपण पाहिलं गेलं गरज आहे संघासाठी त्या पद्धतीने कामगिरी. स्ट्राईकला तो फलंदाज सचिन आणि बंटी ही जोडी आता मैदानावरती. दुसरा षटक दुसरा गोलंदाज यशला आपण पाहतोय. स्वर्गीय अरुण काका स्मृती 11 मोठे वेनगाव हा संघ आपण पाहतो. चंद्रकांत भुईर पुरस्कृत निर्वीय दिविशाई चॅलेंजर तमनाथ संघ आपण पाहतोय. छत्रपती तमनाथ म्हटलं गेलं नेहमीच कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये काही आवडते संघ आहेत आपले, त्यामध्ये तमनाथ संघ पाहतो आपण, नेहमीच चर्चेमध्ये असतो आणि तो संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळत असताना. ध्रुवर चेंडू फेकला गेला, यष्टीरक्षक त्या ठिकाणी तैनात आणि इथे पंच 2 समांतर करतात. वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहतो. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड पुढे सरकली तर एक आपण पाहतोय वाईट प्लस वाईट एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी पाहिली गेली. 2 धावेने स्कोर कार्ड 4 या आकड्यावरती. मिडॉन डिझलमध्ये शतरक्षक आहे. चेंडू मारल्यानंतर बंटीने लगेच निघाला होता, कुठेकडे लक्ष दिलंच नव्हतं. नॉन स्ट्राईकला सचिन थांबला होता, त्यांनी कोणत्या प्रकारचा कॉल नव्हता. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 28 धावांचं लक्ष, 4 धावा धावफलकावरती, 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत.
इनसाइड एज जे आपण पाहतोय कव्हर पॉईंटमध्ये चेंडू निघाला, चेंडू पोहोचला सीमारेषेच्या पलीकडे, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. तर बॅट्समन रिव्ह्यू असेल या ठिकाणी आपण पाहतोय. एकदम लो होता चेंडू, असं पण नाही का फुल बॅटच्या वरती त्या लेवलला होता, एकदम खालवर चेंडू उतरत होता आणि तिथे पाहिलं गेलं 12 प्लेअर पण गालातल्या गालात असला. राहुल आमच्या सोबत आहे. धावसंख्या स्कोर कार्ड धावून पोचली ती 8 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाज सज्ज. मुन्नाभाई त्यांची तलवार त्यांच्या पाठीचे. डॉट चेंडू. डॉट चेंडूवाला निर्धाव चेंडूची संख्या आपण या ठिकाणी पाहतोय. या षटकातले चेंडू आतापर्यंत पाहिले गेले तर 3 झालेत. 8 धावा धावफलकावरती गडींच्या मोबदल्याच्या धावा आपण पाहतोय. 28 धावांचा पाठलाग करायचा होता. इथे चांगला फटका. कव्हरमध्ये शतरक्षक आहे. चुकी या ठिकाणी करत असताना एक सिंगल. ह्या धावा वाचवायच्या आहेत. सर्कलमध्ये ज्या धावा येतात त्या खूप अवघड होऊन बसतात. आपण पाहतोय नंतर आपण पाहतोय धावांचा पाठलाग करत आहे तमनाथ संघाने. तिथे कुठेतरी या धावा वाचवणं वेणगाव संघाला गरजेच्या होत्या. एक धाव एका धावेने स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. एक गड्याच्या मोबदल्यात 1 षटक आणि 4 चेंडूची समाप्ती आत्तापर्यंत झाले. राऊंड विकेट. गोलंदाजाला थोडासा शॉर्ट चेंडू होता, फसला गेला. फसवा चेंडू पाहायला गेला. स्मार्ट डिलिव्हरी म्हटली जाईल. समोर चेंडू आणि विकेटचा विचार केला, खेळपट्टीचा जर विचार केला तर चेंडू कधी कुठून कशा प्रकारे उडेल हे सांगता येत नाही. अफलातून आपण पाहतोय पाटा विकेट. ओरपी चेंडू. आता इथे समोर चेंडू उडवला, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. इथे कोणत्या प्रकारची आता चुकी होत नाही. सचिन हा खेळाडू बाद होतोय. झटका क्रमांक 2 या ठिकाणी दिला गेला आहे तमनाथ संघाला. कारण गेल्या 3 रात्र पाहिले गेले, 4थी रात्र आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्येक संघाला ज्या ज्या संघाला आपण पाहतो पॅनल्टी भेटलेली आहे. 4थ्या षटकामध्ये एक प्लेअर आतमध्ये घ्यावं, 5व्या षटकामध्ये एक प्लेअर आतमध्ये घ्यावं लागलंय. दुसऱ्या राऊंडला पण आपण पाहायला गेलंय एक प्लेअर आतमध्ये घ्यावं लागलंय. त्यामुळे इथे वेळेला महत्त्व द्या. बियॉन्ड टाइम बी प्रिपेड राहणं गरजेचं आहे तुम्हाला. जरी मॅच रफ अँड टफ असतील, काही मॅच आपण पाहतोय जवळीक साधण्यासारखे असतात, पण क्रिकेट खेळत असताना या गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्या लागतील. गोलंदाजी मार्कवरती रिषभला आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू. चांगला गोलंदाज रिषभ संघाचा ऑलराऊंडर आहे. आज बॅटिंगमध्ये जास्त काही करता आलं नाहीये. तो गोलंदाजी मग दमखम पहिल्या षटकात जरूर दाखवले. इथेही त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, कारण 19 धावा बनवायच्या आहेत त्यात उर्वरित 17 चेंडूमध्ये. ऋषभचा पुढचा चेंडू पण त्यांना क्रॉस करून पुन्हा एकदा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, ऑफलातून गोलंदाजी.
याच पद्धतीने निर्धाव चेंडू फेकावा लागते. समोर चेंडू टाकल्यानंतर उडून गेला यष्टीरक्षक हातामध्ये. कोणत्या प्रकारची आपण पाहतो मोमेंट दिसली नाहीये, फुटवर्क दिसला नाहीये. या ठिकाणी फलंदाज बंटीकडून डॉट चेंडू पाहतो आपण. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा या ठिकाणी. इथे दूरवर टाकला गेला. इथे पाहतो बॅट्समन पासून बचावात्मक गोलंदाजी या ठिकाणी पाहिली गेली, ती महागात सापडली जाते. लाईन मध्ये बिघाड, वाईट चेंडू स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो धावसंख्या 10 आकड्यावरती. 28 धावांची गरज आहे. अजूनही 18 धावा बनवायच्या आहेत. 8 फलंदाज शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न, तो मोमेंट दाखवली होते, टायमिंग जुलत नाही. गुड्डू थोडासा परेशान आहे, नॉन स्ट्राईकला उभा आहे, थोडासा परेशान, कारण बंटीला बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुलत नाहीयेत, त्यामुळे बंटी खेळतोय पण गुड्डू परेशान. आणखीन एक निर्धाव चेंडू. जर काल वाकस संघाचा विचार केला तर ऋषिकेश यांनी जे 6 चेंडू डॉट खेळले होते, त्यानंतर 7व्या चेंडूवरती विकेट पडला होता, मागडं सापडला त्या ठिकाणी वाकस संघासाठी तो स्पेल. इथे थोडासा कुणाचा प्रयत्न या ठिकाणी पाहिलं गेलं. बॅकवर्ड स्क्वेअर रिजनचा क्षेत्ररक्षक पोहोचला त्या ठिकाणी. सिंगल या ठिकाणी घेतली जाईल आणि सिंगलने जो स्कोर आत्तापर्यंत थांबवला होता ऋषीने, तो आता 11 या आकड्यावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. 17 धावांची गरज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. चला गोलंदाज आपण पाहतोय. जास्त वेल घेऊ नका. डॉट चेंडू आपण पाहायला गेला. जर गुड्डूचा विचार केला तर ख्रिस गेलची जी जर्सी क्रमांक 333 ही त्यांनी परिधान केले. पण ख्रिस गेल पहिला चेंडू नेहमीच आक्रमक फटका पाहायला गेला, पण गुड्डू हा उजव्या हाताचा फलंदाज या टर्माने रुपेशजी भोईर सर आणि त्याचबरोबर देवादादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. धावसंख्या स्कोर कार्ड 11, उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये बदल. आता देवा भोईर साहेब आलेत आणि रुपेशजी भोईर आलेत. बघूया अजून किती कहाणी बदलली जाते. आत्ता परत पाहिलं गेलंय का इथे हवी ठरलंय. 28 धावांचं माफक आव्हान आम्ही म्हटलं होतं, कारण इथे कोणतंही आव्हान सोपं नाहीये आणि कोणतंही आव्हान अवघड मानलं जात नाही. क्रिकेट आहे, कधी काय होईल, हा क्रिकेट कशा प्रकारे रंग बदलेल हे कोणाला सांगू शकत नाही. एकदा गिरगिटला आपण पाहतोय, तो फक्त जेव्हा खतरा जाणवतो त्याला तेव्हा तो रंग बदलतो. पण इथे आपण पाहिलं गेलं, हा गिरगिट नाही, आता हा एक क्रिकेट. इथे आता खतरा म्हटलं गेलं कारण 6 धावा 5 धावा जास्त आहेत या ठिकाणी तमना संघासाठी. त्यामुळे थोडं तरी आपण पाहतोय मॅच समांतर वरती आलेली आहे. आत्ता झालेली कर्जत प्रीमियर लीग मध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रुपेश भोईर यांच्या माध्यमातून आणि बक्षीस लाभलं गेले प्रत्येक षटकाराला 500 रुपये. प्रत्येक षटकाराला रुपेशजी भोईर सर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. सुरतच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयाचा पारितोषिक आहे आणि ते विकेट मिळवलाय. जो तात्पडत खेळ होता बॅट आणि चेंडूचा सुरळीत होत नव्हतं आणि इथे बंटी बाद झाला. विकेटचं बटन 11 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे.
चेंडू 17 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहतोय. सुरजचा पुढचा चेंडू आपण पाहतो, समोर उडावलाय, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. वन बाउंड राकेट चेंडू सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. मोक्याच्या क्षणी धोक्याच्या घंट्या लगावणारा चौकार होऊन दे डीजे. पाहतोय अजय घरत यांच्याकडून ही प्रत्येक षटकाराला 1,000चं पारितोषिक आहे. यार ब्रदर्स कडून हा पारितोषिक लागले गेलेत. इथे एक धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाईल. चुकी आणि चुकीला खऱ्या अर्थात दगडी चालता तो डायलॉग, चुकीला माफी नाही. आणि क्रिकेटमध्ये अशा चुकीला माफी नसते. 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. 2 धावेने स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती. आता 11 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 11 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल झालाय. बक्षिसा वर्षाव जरूर लागला गेला. बंटी बाद झाल्यानंतर आपण पाहतोय बॅटिंग करायला आलेला फलंदाज उद्देश याच्यासाठी पारितोषिक लागलं गेलंय. बघूया उद्देश कशा प्रकारे कामगिरी करेल. इथे खडे खडे खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. प्रयत्न फसला गेला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल. सुमेध, क्रिकेट हे काही सांगता येत नाहीये. क्रिकेटला जरतरची भाषा बोलली जात नाही, पण जरतरते वेळ क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाहीये. इथे पाहतो चुकी झाले. पॅडल करण्याचा प्रयत्न होता, फसला गेला चेंडू. 22च्या या मोफतच्या 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. यष्टीरक्षक आणि शॉर्ट पाईनचा शतरक्षक फक्त पाहत बसले. गतीवरती स्वार होता गोलंदाज सूरज. चेंडू निघून गेला लॉंग स्टॉप रिझन मध्ये. सीमारेषे पलीकडे चौकार. 21 धावा झाल्यात. 7 धावांची गरज आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. 7-7. इथे चांगला चेंडू, कमबॅक करणार चेंडू पाहिला गेला. डॉट चेंडूवाला या अगोदर बघा चुकी झाली एसटी रक्षकाकडून. 6 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. या ठिकाणी पाहतो गुंडगे गावाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आहे नामदेव मामुनकर यांचं आपण या ठिकाणी पाहूया. वेलकम करूया, हार्दिक स्वागत सर या व्यासपीठावरती. मारलेली आहे जेव्हा जेव्हा हातात बॅट. आकाशजी गरज यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. रुपेशजी भोईर सर यांच्याकडून पण पारितोषिक लागलं गेलंय. पारितोषिक लागलं गेलंय. विकास गवले टेन्शन मध्ये आलेत, कधी स्टेजवरती कधी स्टेजच्या खाली. रुपेश सर, देवा सर, इथे पाहिलं गेलं विकास गवले टेन्शन मध्ये आलेत. काय घडतंय मैदानावरती. या ठिकाणी माननीय हेमंतजी मोरे साहेब गुंडगे गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. सर या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. शेवटचा अंतिम षटक रुपेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 6 चेंडू 7 धावांची गरज. इथे पाहतो शतरक्षक पुढे निघून गेला होता, चुकी. आणि या दरम्यान पाहतो चेंडू निघाला सीमारेषे पलीकडे. चुकीला माफी नाहीये. क्षेत्ररक्षण खराब, चेंडू फरार. रन्स मिळतील 4. चौकार.
झेल ड्रॉप त्यानंतर झुतान आपण पाहतो मास्टर रुपेशने या ठिकाणी फसवली होती पण तिथून काढली. आता गुड्डू झुतान दाबलं गेलंय. 3 धावांची गरज आहे. चांगला फटका आपण पाहतो वाईडी स्ट्रॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय 2 धावांची गरज आहे. चला मुक्पे आणि कोंडिवडे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधा. त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. प्रथम तर तुम्ही संपर्क साधायचे त्यानंतरच मॅचला पुढील ही मॅच समाप्त झाल्यानंतर मॅचला सुरुवात होईल. चार चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. आक्रमक क्षेत्राशी व्यवहार असणं या ठिकाणी आपण पाहतोय. एक चौकार जो वाचला असता तर खऱ्या अर्थाने पाहतो पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट जरूर पाहायला मिळाला असतं. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. रुपेश या ठिकाणी पाहिलं गेलं. डॉट चेंडू फेकला त्यावरती रनआउटचा विकेट. उद्देशला बादून माघारी परतावा लागेल. गुड्डू स्ट्राईकला आलाय. 2 धावा अजूनही बनवायचे आहेत. कहाणीमध्ये ट्विस्ट मॅच आपण पाहिले गेले. मॅच कोणाच्याही बाजूने जाऊन द्या कोणीही जिंकून द्या खऱ्या अर्थाने मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल. आता कुडेकर आणि कोटेकर दोघे आपण पाहतोय. बंधन बँकचे मॅनेजर अमित पांडे सर ते पण एन्जॉय करतात. काय घडतंय मैदानावरती. अमित सर इथं एखादा क्षेत्ररक्षक चुकी करतो म्हणजे तुमच्या बँक मधून घेतलेला लोन भरलं व्याज तर ठीक नाही तर आहे रिकव्हरी. तीन चेंडू आणि 2 धावांची गरज. इथं पाहतो चांगला फटका. गुड्डूच्या बाट मधून चेंडू निघाला. इथे खराब क्षेत्ररक्षक थोडं पाहिलं गेलं आणि तो खराब चेंडू घर शोधताना दिसला. विजयी झाला या ठिकाणी चंद्रकांत भोईर पुरस्कृत निर्भय दिवेशा चॅलेंजर छत्रपती तमनाथ टीम या ठिकाणी पहिला सामना विजयी झाले. आणि जरूर